सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या वादानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय। राजकीय तडजोडीसाठी भेट घडवून आणली नाही। सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये असं बावनकुळे यांनी सल्ला दिलाय। दोन्ही त्यांच्या भूमिका या पूरक आहेत आणि असं बावनकुळे म्हणालेत, दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नको। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणली। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट घडवण्यात आली। मात्र त्यावरून आता वादंग सुरू झाल्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले। राजकीय तडजोड करण्यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट घडवून आणली नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केले। तर सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये, त्यांना भाजपचं पूर्ण पाठबळ आहे असं त्यांनी म्हटलंय। दोन्ही नेत्यांची भूमिका पूरक असून बीड प्रकरणी त्यांनी सोबत काम करावं असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय। की धनंजय मुंडेची भूमिका काही वेगळी आहे सुरेश धसाची, पण काही ठिकाणी मतभेद आहे। सुरेश धसाने आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे, याकरता पार्टी यांच्या पाठीशी आहे। पण खरं तर या दोघांचेही काही ठिकाणी मतभेद आहेत आणि त्या मतभेदावर त्यांचं त्या ठिकाणी काम त्या आपापल्या लेवलला काम करतायत। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही मध्यस्थी करायची फार गरज नाहीये। पण मला असं वाटतं की मनभेद असू नये। मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? साहेब असं म्हणाले की धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला। सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे आणि मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा ही भेट घडवून आणलेली होती ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी, मात्र त्यांनी सांगितलेलं आहे सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये, राजकीय तडजोडीसाठी ही भेट घडवून आणलीच नव्हती असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे। तर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि यावरून राजकारण चांगलंच तापू लागलंय। दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। स्टेटमेंट मी पाहिलं की त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो। अर्थात ते दीर्घकाळ सोबत काम केलेले त्यांनी आहेत, हे मी स्वतः पाहिलेलं आहे। पण तरीसुद्धा त्यांच्या भेटीच्या पाठीमागचं कारण काय किंवा भेटीत काय चर्चा झाली मला त्या ठिकाणी अवगत नाही।